कोल्हापूरची कमान पडून 2 दिवस झाले नाही तर का बिबट्या घुसला. बिबट्या म्हणला झक मारले आणि कोल्हापुरात आलो. दुसरीकडे बिबट्या आला की लोक घरात जाऊन बसतात आणि ही वन विभागाला फोन करून सांगायला काय नाही तेवढे बिबट्या आलाय पकडून ठेवतो तुम्ही पिशवी न्या. त्यात एक जण म्हणालाय बैलगाडीची शर्यत लई झाल्यात आपण आता बिबटे शर्यत लावू बिबट्याला पकडू. हे ऐकून बिबट्या कोम्यात जाऊन वन विभागाला फोन करून सांगायला लवकर या मला पकडा घेऊन जावा नाही तरी बिबट्या शर्यत लावतील. आता वन विभागाचे लोक लोकेशनवर पोहोचल्यात आणि तिथली लोक वन विभागाच्या लोकांना म्हणल्यात सारखे मरदा तुला काय कळते की नाही बिबट्या कधी बघितलाच नाहीस. कसा बसा करून त्याच्या आईल त्या बिबट्याला पकडला. बिबट्याला पकडल्यानंतर एकटं जाळीवरून उडी मारून पलीकडे जाऊन बिबट्याला पकडून काकेत धरून म्हणालाय ए 12 बोडीचे बिबट्या नीट उभारतो या संग सेल्फी काढून मी स्टेटसला ठेवणार आहे. बिबट्यानं वैतागून वन विभागाला सांगितलं मी माझं लोकेशन सांगतो मला तिथून येऊन सोडण्या. आणि तिथं सोडल्यानंतर जेव्हा बिबट्या त्याच्या लोकांच्यात गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला म्हटला की काय तिच्या आईला मच्छरदानीनं पकडलीत मरदा पाक आबरू काढलीत बघ मला. बिबट्या गेल्यानंतर इकडे लोक वेगळी स्टेटस ठेवल्यात बिबटेश भाऊ जिंदाबाद. बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आले की सांगा मला हिंदी केसरी बिबटेश भाऊ. बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आला तर सांग मी तुला कोल्हापूरचा रंकाळा दाखवतो. बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आलास की जरा महानगरपालिकेकडे लक्ष दे तेवढं खड्ड्यात बघायला पाहिजे. काय नाही तेवढी टीएची भरती आली ती ग्राउंड बघायला गेलतो मायावर गेम केली तर मला पकडलीत. आता पुढच्या वेळी टोळी येऊन जातो. तसंच बिबट्याने त्यांच्या घरातल्या पोरासनी सांगितलंय बघ वर्ल्ड टूर करा पैसे मी देतो पण कोल्हापुरात जायला नाही. आणि ते कोल्हापूर करा नव्हतं कमाना बांधून घ्या याला चहा प्यायला गेलतो कधी कोल्हापुरात काही कळालं नाही.